पहाटेचे 4:45 वाजले होते. अजूनही बाहेर अंधाराने त्याचं साम्राज्य कायम ठेवलेलं. पक्ष्यांनीही अजून त्यांची घरटी सोडली नव्हती. पण इथे अग्नीय मात्र त्याच्या त्याच भल्या मोठ्या बाल्कनीत त्याची सिगार ओढत समोरच्या त्या पॅक काचेकडे बघत शर्टलेस उभा होता. त्याच्या रूमची बाल्कनी त्याने बुलेट प्रूफ ग्लासने पूर्ण कव्हर करून घेतलेली. ती काच इतकी जाड आणि पारदर्शी होती की कोणाच्या नजरेतही यायची नाही. जिथे पूर्ण जग त्या अंधाराला घाबरून उठलं नव्हतं, तिथे बाहेरच्या त्या गडद अंधाराचा अग्नेयवर काहीच फरक पडला नाही. आणि तो फरक पडणार तरी कसा होता ना? या अंधारावरच तर राज्य होतं त्याचं. आत्ताही त्याची नजर अगदी स्थिर आणि शांत होती. इतकी शांत की त्या शांततेचीही एखाद्याला भीती दाटून येईल. पण कोणीच सध्या त्याचं लक्ष विचलित करू शकत नव्हतं. त्याच्या शरीरातला रागाचा धगधगता अग्नी त्या सिगारेटच्या तपेशमध्ये अजूनच जास्त भडकून येत होता. त्याच्या हातावरच्या आणि मानेवरच्या नसा अगदी ताटरल्या होत्या. खूप भडकला होता तो, इतका की ह्या क्षणी ह्या पूर्ण मेन्शनला आग लावायची त्याची इच्छा झालेली. त्याने एक मोठा कश सोडतच मागे वळून पाहिलं तर सिया आता त्यांच्या बेडवर शांत झोपली होती. तिला नीट कव्हरअप केलेलं त्याने. तिच्या समोर सहसा तो कधीच स्मोक करायचा नाही. तिला आवडत नाही म्हटल्यावर तो या गोष्टी शक्यतो तिच्या समोर तरी टाळायचा. पण आज त्याचं मन अस्वस्थच इतकं झालेलं की ती समोर असूनही त्याने सिगार पकडली होती. अजूनही त्याची नजर त्याच्या जाणावर अडकून पडलेली. तिच्या चेहऱ्यावरची ही नीरव शांतता रात्रीच्या त्या घटनेनंतर किती भयानक झालेली हे आठवून त्याच्याच अंगावर अजूनही काटा येत होता. काल रात्री सिया जेव्हा त्या कसल्याशा आवाजाने उठून बाल्कनीकडे आली, तिने खूप हिम्मत करून बाल्कनीचा दरवाजा उघडलाच होता की समोरचं दृश्य बघून क्षणभर ती अवाकच झाली. पण मग पुढच्याच मिनिटाला तिचं तोंड आकसलं आणि ती काहीशी गोंधळून एक पाऊल पुढे आली. तिच्या नजरेत ह्या क्षणी थोडीशी भीती असली तरी कुतूहल मात्र भरपूर होतं. कारण तिच्या अगदी समोर काचेच्या त्या पलीकडे एक ग्रे कलरचा ड्रोन होता, जो त्या बाल्कनीच्या ट्रान्सपरंट काचेवर त्याला कनेक्ट असलेल्या कोणत्या तरी अणकुचीदार वस्तूने काहीतरी करत होता. आणि त्याच्याच कुरतडण्याच्या आवाजाने सियाला जाग आलेली. पण त्या ड्रोनला त्या काचेवर किडे करताना बघून इथे सियाचे डोळे आखडले ना. तो काय करतोय हे तर तिला कळालं नाही. पण ती जशी बाल्कनीत आली तसं काही वेळातच त्या ड्रोनची मुवमेंटही तिथेच थांबली होती. आणि तो त्याचा फॅन फिरवत त्या जागीच अगदी स्टिफ झालेला. जणू त्या ड्रोनचंही सियावर लक्ष गेल्यावर तिला अनपेक्षितपणे तिथे बघून जणू तो ड्रोनही अगदी स्तब्ध झाला होता वाटतं. सियाला त्या ड्रोनला असं एकाकी थांबलेलं बघून अगदी विचित्रच वाटलं. कोणीतरी आपल्या समोर नजर रोखूनच उभा आहे आणि आपल्याला घुरून बघतंय असा किळसवाणा भास होऊन सियाचं अंग भीतीने थरथरलं. हा तर ड्रोन आहे, पण हा इथे म्हणजे? सिया विचार करत काहीशी गंभीर होत पटकन अग्नेयला उठवायला फिरणार की तोच त्या ड्रोनने आता जलद गतीने त्या काचेवर काहीतरी रेखाटायला सुरू केलं. तशी सिया भांबावून गेली. आत्ताच्या त्या ड्रोनच्या स्पीडला बघून ती स्वतःही चपापलीच. कारण असं वाटत होतं तो ड्रोन आता रागातच काहीतरी करत आहे. पण ती काच ट्रान्सपरंट असल्याने सियाला तो नेमकं काय करतोय ते काहीच समजत नव्हतं. त्या ड्रोनने त्या काचेवर काहीतरी रेखाडून तो तसाच सियावर नजर रोखून मागे गेला.
तशी सिया थोडी रिलॅक्स झालीच होती की अहो, पुढच्या क्षणी तिचे डोळे मोठे होऊन ती जोरात ओरडत तिने कानावर हातच ठेवला, कारण तो ड्रोन आता फुल स्पीडने तिच्या समोरच्या काचेभोवती फिरायला लागलेला, जणू तिच्या समोर तांडवच करत होता तो. ते बघूनच तिच्या शरीरात भीतीची एक लाट संचारून गेली. जे समोर दिसत होतं ते काहीच सामान्य नव्हतं. इथे सियाच्या ओरडण्याच्या आवाजाने अग्नेय घाबरून खाडकन जागा झाला. प्रिन्सेस, पण ती बेडवर नाही बघून अगदीच कावरा बावरा झाला तो. पण जसं त्याला बाल्कनीचा डोअर ओपन दिसला, तो पळतच तिकडे यायला त्या ड्रोनने येऊन त्या काचेला सरळ धडक मारली आणि त्या काचेवर पूर्ण रक्तासारखा लाल रंग पसरला. अहो, ते बघून सियाच्या तोंडून परत चित्कार बाहेर पडला. ती घाबरून मागे अडखळणार तोच अग्नेयने तिला पटकन ओढून मिठीत घेतलं. प्रिन्सेस, तिला इतकं घाबरलेलं बघून अग्नेयने तिला अगदी घट्ट काळजाशी कवटाळलं. पूर्ण सामावून घेतलेलं त्याने त्याच्या मजबूत बाहूत तिला, जणू तिच्यावर कोणाची सावलीही तो पडू देणार नव्हता. अहो, हे रक्त, हे कुठून? सिया अग्नेयच्या माने चेहरा लपवून त्याला त्या काचेकडे बोट करत सांगते. तशी अग्नेयची त्या काचेवरची नजर अजूनच तीक्ष्ण झाली. पण तिच्या शरीराची होणारी ती भयंकर कंपन आणि घाबरल्यामुळे थरथरणारा तिचा तो आवाज बघून इथे अग्नेयची तिच्या भोवतीची पकड घट्ट होऊन डोळे पूर्णतः आरक्त झालेले, कारण तो ड्रोन त्या काचेला धडकताच त्याचा तर चकणाचूर होऊन तो खाली पडला. पण त्या काचेवर तो लाल रंग असा काही पडला की त्या काचेवर कोरलेली अक्षरं आता स्पष्ट दिसून आली आणि त्यावर त्या लाल अक्षरांमध्ये ठळकणारं शी इज ओनली माइन हे वाक्य बघूनच इथे अग्नेयच्या सर्वांगात जणू रागाचा त्सुनामी आलेला. अहो, ते सिया त्याच्या मिठीत मुसमुसत मागे वळून पाहणार, तोच अग्नेयने स्वतःचा राग दाबत तिचा चेहरा ओंजळीत पकडला. जाना, रिलॅक्स बच्चा, तिथे काहीच नाही आहे. अग्नेयने तिला ते वाक्य बघूही दिलं नाही, कारण ते बघून ती घाबरून किती पॅनिक होईल ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती. अहो, तिथे ते ड्रोन होतं, ते आपल्या काचेवर काहीतरी करत होतं. त्याच्या आवाजानेच मला जाग आली, पण त्याने ते रक्त. सिया भीतीने तिचा फुललेला श्वास आवरत त्याला समजावून पाहत होती. ती इतकी घाबरली होती की तिच्या डोळ्यातून कंटिन्यू अश्रू वाहायला लागलेले. तिची ती अवस्था बघून अग्नेय तिला तसाच रूम मध्ये घेऊन आला. प्रिन्सेस, काम डाऊन जाना, बघ मी तुझ्या जवळ आहे, रिलॅक्स, काही नाही झालं, मी आहे ना. तिला शांत करेपर्यंत अग्नेयच्या संयमाची अगदी कस लागलेली. झाला प्रकार बघता खूप घाबरलं होतं त्याचं पाखरू, आणि का घाबरणार नाही ना, कारण तिच्यासाठी ह्या गोष्टी, हे षडयंत्र अगदी समजण्या पलीकडे होतं. अग्नेय तिला मिठीत घेऊन वारंवार समजावत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. तीही त्याला बिलकुल अगदी चिकटून बसलेली, पण तिचं घाबरलेलं मन शांत व्हायला मागतच नव्हतं. भीतीने डोळे अविरत वाहतच सुटलेले आणि तेच अग्नेयच्या भडकलेल्या हृदयाला जास्तीत जास्त भडकवत होते. शेवटी ती ऐकतच नव्हती बघून तिचं मन डायव्हर्ट करण्यासाठी तो तिच्यात परत समरूप झालेला. तेव्हा कुठे पहाटेच्या 4:30 वाजता त्यांचा प्रणय संपून ती थकून त्याच्या मिठीत झोपून गेलेली. पण ती झोपल्यावर अग्नेय उठून बाल्कनीत आला होता. त्या काचेवरचं ते वाक्य बघून त्याच्या डोळ्यात अक्षरशः रक्त उतरलं होतं. तो जो कोणी होता
त्याच्यात आल्या त्या हैवानाला उठवू पाहत होता, जो सध्या त्याच्या जाणाच्या कृपेने काहीसा शांत झाला होता. पण जर का त्याची सनक डोक्यात गेली तर समोरच्याला फाडून काढतानाही तो विचार करणार नव्हता. अग्नेयाने त्याच्या हातातच त्या तळपत्या सिगारचा चुरडा करत गच्च डोळे मिटले. आय नो who are you dash, but still I'm not completely sure on that. फक्त एक फायनल हिंट and I swear to my princess I gonna kill you bloody dash. आज तुझ्यामुळे माझी जाना इतकी घाबरली, तिचे इतके अश्रू बाहेर पडले. So you have to now pay for that. अग्नेयाने रागात त्याचा जबडा आवळत त्या बुलेट प्रूफ ग्लासवर लिहिलेल्या अक्षरांवर इतक्या काय ताकदीने पंच मारला की तो ग्लास भले ब्रेक झाला नसला तरी ती काचेची कमान मात्र कमालीची थरथरली. अग्नेयाच्या बोटांनाही चांगली जखम झाली, पण त्याला त्याची पर्वा कुठे होती. त्याचं रक्त फक्त आता समोरच्या त्या माणसाला मारायला उफाळून आलेलं, ज्याची ही नजर आतापर्यंत त्याच्या जाणावर पडली होती. त्याने त्या प्रत्येक व्यक्तीला खूप भयंकर मरण दिलं होतं. राघवेंद्रला तर जिवंतपणीच मारून टाकलेलं त्याने. पण हा जो कोणी असणार होता त्याला तर तो असली भयानक मौत देणार होता की त्याचा आत्माही थरकापून उठेल. अग्नी, रिलॅक्स, मी मेन्शनची सिक्युरिटी अजून टाईट करतो. अग्नेयाच्या एका फोनवरच विष्णू आणि रीटाला घेऊन रॉकी अग्नेयाच्या स्टडीमध्ये हजर झालेला. बिचारे सगळे घरच्या कपड्यांवरच आलेले. या माणसाने तर त्यांना कपडे बदलण्याचाही चान्स दिला नव्हता. आणि कसा देणार ना, कारण तो स्वतः अजूनही फक्त ट्रॅकवर बसलेला. त्या झाल्या प्रकाराला त्याने इतक्या टाइम फुटेजमध्ये पाहिलं होतं की त्याचा राग क्षणोक्षणी वाढून इतका काय टोकाला पोहोचलेला की त्याने पूर्ण स्टडी रूम उधळून लावली होती. पण तरी त्याचं मन एवढ्यावर शांत होणार होतं का? त्यातच आता बाकी सर्व गप्प गुमान जागा करून कसे बसे बसले होते. विष्णू, इतकं सगळं होऊनही तुला खरंच वाटतं मी रिलॅक्स होऊ शकतो म्हणून? तिची अवस्था मी पाहिलीये. समवन ट्राय टू ट्रॅप माय लाईफ आणि मी काय करतोय तर हातावर हात ठेवून बसलोय. आय वॉन्ट दॅट गाय विष्णू, आय वॉन्ट टू किल हिम. अग्नेयाने रागातच पेपर वेट उचलून बाजूच्या भिंतीवर आदळत केसातून गच्च हात फिरवला. सियाची रात्री बिघडलेली ती अवस्था आठवून त्याचा राग शांत होण्याचं नावच घेत नव्हता. सारखा तिचा घाबरलेला चेहरा त्याच्या नजरेसमोर येत होता. तो तिच्यावर प्रेम लुटवत तिला शांत करत असतानाही ती त्याला क्षणभरही लांब जाऊ देत नव्हती. ते रक्त समजून अग्नियाला गमावण्याच्या भीतीनेच ती स्वतः किती वाईल्ड झालेली आठवून अग्नियाच्या अंगावर भलेही गोड शहारा येत असला तरी मनातला रागही खदखदत होता. त्याचं काय ना, फर्स्ट टाइम त्याच्या प्रिन्सेसने इतका वाईल्ड रोमॅन्स केलेला, पण तोही भीतीने. मग कायच उपयोग ना. माय क्वेश्चन इज दॅट की ही अननोन फ्रिक्वेन्सी आपल्या बाउंड्रीत एंटर झालीच कशी? आय मीन अशा टाइमला सिक्युरिटी अलार्म होतो, पण त्याचं तर काहीच नोटिफिकेशन पडले नाहीत. रीटाच्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. या मॅडम तिच्या ट्रॅक सूट मध्ये सोफ्यावर मस्त पसरून समोरच्या प्रोजेक्टरवर ऑन असलेली रात्रीची फुटेज बघत होत्या. हा प्रश्न तर मला तुम्हाला विचारला पाहिजे ना रीटा. सिक्युरिटीच्या टेक्निकल डिपार्टमेंटची हेड तू आहेस. अग्नीची रागात वर झालेली भुवई बघून रीटा गारच पडली, पण विष्णू मात्र गालात हसला, कारण अग्नीचं तापणं खरंच लाजमी होतं. ही गोष्ट इतकी मोठी होती
की तो नजरअंदाज करूच शकत नव्हता. अग्नी, मेरे अच्छे वाले बच्चे, जर हा ड्रोन आपल्या सर्कल मध्ये आलाय, दॅट मीन डेफिनेटली आपला आत्ताचा बारकोड ही लीक झालाय. अँड यू ऑल्सो नो दॅट हे सर्व इतकं सोपं तर नाही आहे. विष्णूने अग्नेयच्या टेबलच्या कॉर्नरवर बसत सिगारेटचा कश घेत त्याच्याकडे बघून तिरकस हसला आणि ती सिगार अग्नेय समोर धरली. तसा अग्नेय काय ते समजून गेला. त्यानेही मग डेव्हिल स्माईल देत ती सिगार घेऊन त्याचा कश भरला. पण ॲज युजल आत्ताही त्यांच्या या नजरेच्या कोड लँग्वेज रीटा आणि रॉकीच्या डोक्यावरून गेलेल्या. रीटाने तर आत्ता काहीतरी तुफानी होणार या आविर्भावात हातात सुस्कारा सोडत नकारार्थी मान हलवली. रॉकी, ही चर्चा चालू होतीच की अग्नेयला काहीतरी क्लिक झालं. डोंट वरी बॉस, सिया बेबी उठायच्या आतच ती ग्लास कंप्लीट क्लिअर झाली होती. आता बेबी खाली आहेत. रॉकीचा ऐकून अग्नेयने सुटकेचा श्वास घेतला, कारण परत तिला कोणताच ट्रॉमा द्यायचा नव्हता. त्यात त्याची उचापती बायको किती गुणी आहे हे त्याला माहित होतच ना. ती उठल्यावर पळत बाल्कनीतच जाणार हे पुरता जाणून होता तो. म्हणून त्याने मागे काही पुरावाच ठेवला नाही, जेणेकरून तिला ते सर्व खरं झालंय असं वाटणारच नाही. स्वप्न समजून विसरून जाईल ती. अग्नी, डोंट वरी, शी इज स्ट्रॉंग इनफ. रीटाच्या या वाक्यावर तर अग्नेयला आता रडूच फुटायचं बाकी राहिलेलं, कारण त्यालाच माहित होतं बाबा त्याचं पाखरू किती स्ट्रॉंग आहे ते. ती प्रत्येक रात्री त्याच्या स्पर्शात जितकी स्ट्रॉंग आणि वाईल्ड असायची, तितकीच बाकीच्या बाबतीत भित्र कोंबडीचं पिल्लू होतं ते, जे थोडा तरी खतरा आला की लगेच तिच्या अहोंच्या पंखाखाली लपून बसायचं. आता अग्नेय त्याची व्यथा कोणाला सांगणार ना, पण त्याला हे माहित होतं तिच्या या भित्र्या स्वभावात तिचा काहीच दोष नव्हता. आता सगळ्याच व्यक्ती धीट असू शकत नाहीत ना. काहींचे बालपणीचे न्यूनगंडच इतके खोलवर जखम करून गेलेले असतात की मग ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला घाबरायला लागतात. तसंच काहीसं सियाचं झालेलं. तिच्या मामा मामी आणि सुदेशच्या आशीर्वादाने ती अशी हळवी झालेली, पण आता तिचा अग्नी तिच्या सोबत आहे म्हटल्यावर तो कोणालाच त्याच्या पाखराला दुखवायला देणार नव्हता. आता हा जो कोणी आहे त्याला शोधण्यासाठी साम दाम दंड भेद सगळे हत्यार खूप भयानकरित्या बाहेर निघणार होते त्याचे. उफ, आजचा थ्रिलर भाग बघून तुम्हालाही आता पुढच्या भागाची नक्कीच उत्सुकता लागली असणार, कारण जर अग्नीने काही ठरवलंय म्हणजे थ्रिलर तर होणारच ना, तो पण एकदम हाय लेवलचा. मग बघू ह्या सगळ्यांमागे कोण सूत्रधार आहे ते, जो आपल्याला वाटतोय तो की असा कोणी ज्याची कोणी कल्पनाच केली नसेल. त्यासाठी ह्या स्टोरीला कनेक्टेड राहा, कारण लवकरच आता ह्याचा सस्पेन्स ओपन होणार आहे. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून कळवाच. आणि आवडला असेल तर भरभरून लाईक देऊन खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.